केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे। या अर्थसंकल्पात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार भारतीय रेल्वेबाबत अनेक मोठ्या घोषणा करण्याची तयारी करतायत। 2014 मध्ये केंद्रात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आलेत। 2017 ते 18 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करून मोठा बदल केला होता। तेव्हापासून रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पासोबत सादर केला जातो। देशाच्या सध्याच्या विकास मॉडेलचा विचार करता यावेळी सरकार रेल्वेसाठी विक्रमी बजेट वाटप करेल अशी अपेक्षा आहे। गेल्या वर्षी 23 जुलै 2025 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सरकारने रेल्वेसाठी सुमारे 2,62,200 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली होती। त्यापैकी 80% रक्कम आतापर्यंत खर्च झाली आहे। मोदी सरकार यावेळी रेल्वे बजेटमध्ये 15 ते 20% वाढ करू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे। जर सरकारने असं केलं तर रेल्वेसाठी राखीव बजेट सुमारे 3 लाख कोटी रुपये असेल। रिपोर्ट्सनुसार यावेळी सरकार रेल्वे प्रवाशांसाठी काही मोठ्या घोषणा करू शकतं। घोषणांमध्ये नवीन रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती, प्रवासी गाड्या आणि मालगाड्यांसाठी अधिक पैसे वाटप करण्याची अपेक्षा आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकार बुलेट ट्रेन प्रकल्प, कवच सिस्टीम आणि तिकिटिंग सारख्या इतर ऑपरेशनल कामांसाठी एआयच्या वापरावर लक्ष केंद्रित करू शकतं। रेल्वे अपघात रोखण्यासाठी सरकार अधिकाधिक गाड्यांमध्ये आर्मर सिस्टीम बसवण्याची घोषणा सुद्धा करू शकतं। कार्गो पायाभूत सुविधांमध्ये खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना आणि गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलवर देखील लक्ष केंद्रित केलं जाईल। वृत्तानुसार सरकार 90 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची घोषणा सुद्धा करू शकतं। यासोबतच मालगाड्यांच्या मोठ्या डब्यांसाठी सुद्धा ऑर्डर देण्यात येणार आहे। 2025च्या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनचं बजेट वाढवण्याची शक्यता आहे। मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरच्या पूर्णतेला गती देण्याची सुद्धा घोषणा होऊ शकते। या अर्थसंकल्पामध्ये नवीन वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांची घोषणा होऊ शकते। काही माध्यमांच्या वृत्तानुसार यावेळी अर्थसंकल्पात 10 वंदे भारत स्लीपर आणि 100 अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांची घोषणा केली जाऊ शकते।